तुम्ही बघत आहात जनमत मराठी। अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोडच्या कलानगर भागातील श्री झुलेलाल मंदिरात कार सेवक तथा भाजपा नेते सुनील आडके यांच्या पुढाकारानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। स्वानंदी संगीत अकादमीच्या कलावंतांनी यावेळी राम भजन सेवा सादर केली। त्यानंतर राम मंदिर लोकार्पणाच्या क्षणाचे साक्षीदार होता यावे यासाठी उपस्थितांसाठी या ठिकाणी LED स्क्रीन लावण्यात आली होती। त्यावर सर्वांनी अयोध्येतील कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहिलं आणि त्यानंतर आरती आणि प्रसाद कार्यक्रम संपन्न झाला। संध्याकाळी 6 वाजता दीपोत्सव, सामूहिक रामजप, रामरक्षा पाठ आणि हनुमान चालीसा पठण तसंच रामदास स्वामी भजनी मंडळाचं भजन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले। यावेळी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळालं। राम मंदिर व्हावं यासाठी हिंदूंनी 550 वर्ष लढा दिला आणि या लढ्याचं आज फलित होत आहे। आणि 550 वर्षापूर्वी जो लढा उभा करून हजारो लाखो करोडो कार सेवकांनी याच्यामध्ये जे योगदान दिलं, बलिदान दिलं, त्याचं आज फलित झालं। मोदींनी आज राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठा करून संपूर्ण हिंदुस्थानमध्ये हिंदूमय वातावरण केलं आणि जगाच्या पाठीवर हिंदुस्थान हा हिंदुत्ववादी राष्ट्र आहे असं दाखवून देण्याचा प्रयत्न केला। संपूर्ण जगामध्ये अनेक राष्ट्रांमध्ये आज सुट्टी जाहीर झालेली आहे आणि याच्यावरूनच आपल्याला प्रभू रामचंद्राची आणि हिंदुत्वाची परिणिती आलेली आहे। अनेक वेळा कारसेवा झाल्या। मी स्वतः माझ्याबरोबर असलेले विजय घुले हे 90च्या आणि 92च्या दोन्ही कारसेवेमध्ये होते। 90ला आम्ही गोळी खाता खाता मरता वाचून आलो। शरयू नदीमध्ये रक्ताचे पाट वाहिले। एका झाडाच्या मोठ्या बुंदेला आम्ही लपलो तरीसुद्धा 21 दिवस अलाहाबादच्या जेलमध्ये आम्हाला बंद केलं होतं। त्याच्यानंतर 92ला आम्ही 550 लोक घेऊन कारसेवा केली। घुमटावर आम्ही सगळ्यात पुढं होतो, ते पाडलं आणि तिथं आनंद उत्सव साजरा केला। त्या ठिकाणी आम्ही 2 डिसेंबरला पोहोचलो आणि 12 डिसेंबरला घरी आलो। पहिल्या कारसेवेला सप्टेंबर महिन्यामध्ये 15 दिवस आधी पोहोचलो आणि 20-29 दिवसानंतर घरी आलो। आमच्या घरच्यांना वाटलं आमच्याकडे मोबाईल नाही, तेव्हा काही नाही, आम्हाला त्यांना वाटलं मेले। अजून 8 दिवस नसता आलं त्यांनी आमचं सगळं घालून क्रियाक्रम करून फोटो लावून मोकळे झाले असते। परंतु आज हा आनंदाचा क्षण आम्हाला पाहायला मिळाला। राम जन्मभूमीवर राम मंदिर साकारलं, हिंदुत्ववादी वातावरण झालं। आज सकाळपासून कलानगरमध्ये आमच्या सगळ्या महिला भगिनींनी रांगोळी काढली, या ठिकाणी आरती केली, भजन केलं, कीर्तन केलं। सायंकाळी सुद्धा या ठिकाणी 1000 दिव्यांचा दीपोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे, भजन होणार आहे आणि श्रीराम जप आणि हनुमान चालीसाचं पठण होणार आहे। मी या मोदीजींनी उभारलेल्या भव्य दिव्य राम जन्मभूमीवर राम मंदिराच्या निमित्ताने सर्व कलानगरवासियांना, नाशिकवासियांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक। जबाबदारी न्याय हक्काची।